आपण आज स्थगन दिलं, त्यावर लक्षवेधीवर चर्चा नव्हती पण आली लक्षवेधी. ठीक आहे, आता सत्ताधारी पक्षाने भातखळकर साहेबांनी ती लक्षवेधी लावली, यावर स्वतंत्र चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मागील वर्षभराच्या ज्या घटना घडल्या मंत्रिमंडळाने ते मान्य केलं. अध्यक्ष महोदय, FIRची कॉपी जर आपण पाहिली, कुठल्या कलमा लावल्या होत्या त्यांच्यावर जरा पहा, काय लावले त्यांच्यावर हे बघा. त्या कलमा कोणत्या लावल्या आहेत तुम्हाला सांगतो. तुम्ही वाचलं ना? तुम्ही वाचलं असाल तर मी नाही वाचत. नाही, असं आहे, भारतीय न्याय संहिता बेनेस 2023 म्हणजे आपलं जे नवीन अमेंडमेंट झालं त्याप्रमाणे 105 कलम, यामध्ये फक्त, आणि पुढच्या कलम असतो नंतर सांगतो याचा अर्थ काय. भारतीय न्याय संहिता बेसन 2023 125A हा बेलेबल आहे, 125B हा पण बेलेबल आहे, 288 हा पण बेलेबल आहे, आणि 105 फक्त हाच नॉन बेलेबल आहे. त्याच्यातही 7 वर्षाची सजा आहे आणि त्यापेक्षा काही नाही. 288 म्हणजे 105 तेच त्याचा अमेंडमेंट झाल्यानंतर 304A 205 केला, 105 केला. मला सांगा, मी पुढे जातो. यामध्ये FIR मध्ये जी नोंद केली गेली त्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की काय काय पूर्तता करायला पाहिजे. काहीच पूर्तता नाही त्यामध्ये. ज्या ज्या इंस्ट्रक्शन द्यायला पाहिजे होते त्या इंस्ट्रक्शनचं एकही फॉलो केलं नाही, आणि तरी पण त्याच्यावर त्याला आपण दोषी धरत नाही. बघा, या FIR मधील नॉट कम्प्लिटेड, रिस्क असेसमेंट नॉट कॅरीड आउट. दुसरं, नॉट कम्प्लिटेड, फायर ट्रेलर पंप इज नॉट प्रोव्हाइडेड. तिसरं, नॉट कम्प्लिटेड ऑफिसर्स, ओनली वन सेफ्टी ऑफिसर श्री केदार पाचपुत्रे इज अपॉइंटेड. म्हणजे 2 सेफ्टी अधिकारी पाहिजे होते, एकच केला. त्याच्यानंतर हे काय करत होते अधिकारी, काल चौकात फाशी द्यायला पाहिजेत, एवढ्या लोकांचा जीव जातो. आणि हे या कंपनी, अरे 302च दाखल व्हायला पाहिजे ना. पुन्हा मी पुढचं वाचून दाखवतो अध्यक्ष महोदय. नॉट कम्प्लिटेड, फॅक्टरी मेडिकल ऑफिसर इज नॉट अपॉइंटेड. त्यानंतर लिव्ह विथ वेजेस रेकॉर्डेड इज नॉट सबमिटेड टू डिश ऑफिसर. यामध्ये पुन्हा नॉट कम्प्लिटेड, इंटरनल सेफ्टी ऑडिट इज नॉट सबमिटेड टू डिश ऑफिसर. CCTV इज नॉट इन्स्टॉल. CCTV पण नाही आहे, इन्स्टॉल केलेच नाही आहे. एक्सप्लोजिव्ह आहे, नाही आहे त्याच्या पलीकडे जाऊन. म्हणजे नॉट कम्प्लिटेड, हे ट्रेनिंग रेकॉर्ड सबमिटेड टू डिश ऑफिसर. आता सांगा, ही 9 प्रकारच्या एकही नॉट कम्प्लिटेड. या सगळ्या मेडिकल हेल्थ चेकअप कंडिशन हे सगळं वगैरे. आणि म्हणजे पुन्हा या पलीकडे डॉक्टर शशांक डोंगरे फॉर 183 वर्कर्स आउट ऑफ 809 वर्कर्स. आणि हा कधीच जात नाही तिथे, हा नेमून हेही त्यात लिहिला आहे. आता अशांना 302 नाही लावणार तुम्ही. तुम्ही त्या ठिकाणी पेसोचा ऑफिसर हेडक्वार्टर नागपुरात आहे, हेड ऑफिस देशाचा, त्याच्या नाकावर हे सगळं घडते. तुमचा कामगार अधिकारी तिथे रेग्युलर सेफ्टीच्या दृष्टीने करायला पाहिजेत, तेही नाही. ऑडिटचा पत्ता नाही. बरं, एक घटना झाली आपण समजू शकतो. मागच्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही मागे जाताना कोणीतरी सांगितलं की अनिल देशमुख साहेब पत्र देतात. ते पत्रच द्यायचं काम आहे. तुम्ही पत्रच देणार, कोणी पत्रच देणार. करायचं काम अधिकार कोणाला आहे? सरकारचा आहे. आम्ही काय करू? पत्रच देऊ, दुसरे कोण देणार? पण त्यामध्ये इतकी निग्लिजन्सी, दुर्लक्षितपणा या सगळ्या FIR मध्ये प्रायमा फेसी चौकशीमध्ये दिसून आला अध्यक्ष महोदय. म्हणून आमची मागणी अशी आहे, तुम्ही का घाबरता हो चौकशीसाठी? तुम्ही आपलं म्हणलात मंत्री काय घाबरतात मला हे कळत नाही. 302 लावायसाठी हे जे केलंय ना कामरा बिमरा, केवळ हे औपचारिक आहे. तो उद्या बेल होईल. आज त्यांनी जर, मी चॅलेंज न सांगतो, उद्या बाहेर पडेल. आज कोर्टामध्ये ते पिटिशन दाखल केले त्यांनी बेलसाठी. हा माणूस, ही कंपनी 22 लोकांचा जीव घेऊन, पुन्हा अनेक लोक जाणार आहेत त्यामध्ये. 20, 25, 30 लोकांचा जीव गेल्यानंतर एका दिवसामध्ये बेल आउट होतो. असे कलम लावलेत. खूप वेळ चालेल आणि सांगताय तुम्ही आम्ही कारवाई करतोय. हो भाऊ, जरा आमचं झालं की आपण बोला ना, आपल्याला देईल, आम्ही सांगतो. पण हे फार गंभीर आहे म्हणून आपण बोला. या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. का एक प्रश्नाने काही हा प्रश्न हा सुटेल असं मला वाटत नाही.
मला या कंपनीचे SBI एनर्जी कंपनीचे शेवटचे कारखाना निरीक्षण नेमके कोणत्या अधिकाऱ्यांनी केले त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे. याचं उत्तर कॅबिनेट मंत्री जर राज्यमंत्री जर म्हणत असतील की त्यांना मर्यादा आहे, इथे सभागृहात तर सगळ्यांना अधिकार आहे, राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, या अधिकाऱ्यांनी ज्यांनी केले या नालायकाला इथे पहिलं याच्यावर कारवाई केली पाहिजे. कधी केली सेफ्टी ऑडिटने आणि कधी कोणत्या निरीक्षण केलं, त्या अधिकारी कोण, त्यांनी त्रुट्या काय नोंदवल्या हे या सभागृहापुढे आणा. तुमच्याकडे ब्रीफिंग झालं असेल तर ते त्रुट्या दाखवा आणि या त्रुट्या दाखवल्यानंतर पूर्तता शेवटचं ज्यावेळेस केलंय त्यावेळेस ते त्रुट्या पूर्तता झाली की नाही म्हणून तो दोषी आहे त्याच्यावर कारवाई करा. जर निरीक्षणामध्ये सर्व काही सुरक्षित असल्याचे नोंद केले होते जर या निरीक्षकांनी, तर हा इतका मोठा स्फोट का झाला याची जबाबदारी त्याच्यावर फिक्स केली गेली पाहिजे. म्हणजे इथेच तर आहे घोटाळा. काय बघायचं आहे, काय तपासायचं आहे? 2 मिनिटांमध्ये अधिकाऱ्यांच्या आणि कागदपत्राच्या ब्रीफवरून त्या कारखान्यावर 302 मालकावर गुन्हा दाखल होऊच शकतो. ही एवढी मोठ्या प्रकारची दुर्लक्षितपणा आणि तो जीव हा त्याचा खून करायसाठी केलेला प्रयत्न आहे, त्या सगळ्यांचा जीव घेण्यासाठी. पालघर स्फोट आणि नागपूर स्फोट हे दोनही घटनांमध्ये समान प्रकारचे उल्लंघन झाल्याचं आता आपल्याला मागच्या वेळचं जे पालघरचं झालं सागर साहेब ते आणि हे समान त्या याच्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सध्या ही कारखाने जी काम करतायत स्फोटक हाताळण्याचे प्रशिक्षण देणे हे बंधनकारक असताना त्याच FIR मध्ये परमेश्वर म्हटलं की यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाही. एक्सप्लोजिव्ह कारखाना असताना त्यांना कुठल्याही मृत कामगारांना प्रशिक्षण दिलं नाही म्हणजेच ते दोषी आहे. कारखान्यात स्फोटके साठवणुकीसाठी प्रत्यक्ष परवानगी किती होती आणि त्यामध्ये साठवणूक किती केली, अधिकार क्षेत्राच्या साठवणुकीच्या अधिक त्यांनी साठवणूक केली, त्यामुळं तो दोषी आहे. त्यामुळेच तो खून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होण्यासाठी तो नियमात बसतोय. स्फोटानंतर बचाव पथके वगैरे ते प्रतिसाद वगैरे आपत्कालीन हे काय आणली गेली नाही, तिथे त्या व्यवस्थाच नाही सांगितलं मी. मागील 10 वर्षांमध्ये झालेल्या प्रश्न विचारा. नाही, प्रश्न हाच आहे अध्यक्ष. 50 मिनिट झालं, 40 मिनिट झालं लक्षवेधी चालू आहे. हो, लक्षवेधी 2 तास चालू द्या. 30 लोकांचा जीव गेलाय. काल तिथे बसून अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं आम्हाला की इथे चर्चा करू म्हणून स्थगनवर, आणि स्थगन होतो तो स्थगनवर चर्चा व्हायला पाहिजे होती. लक्षवेधीवर चर्चा झाली, पुढे स्थगनवर तुम्ही देणार की नाही आम्हाला माहिती नाही. शुक्रवारच्या आतमध्ये उद्या बजेट आहे, राहू दे ना आजचा दिवस. 30 लोकांचं जीवाचं मूल्य आहे की नाही? काही 2 तास होऊ दे, 4 तास होऊ देत, झाली पाहिजे चर्चा. याचं उत्तर निघालं पाहिजे ना. हे काय आम्ही FIR केला. अरे FIR काय फायदा झाला? आज सुटतील ते, उद्या सुटतील ते. त्यामुळं माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. FIR मध्ये प्रायमा फेसी जे काही त्यामध्ये जे नॉट कम्प्लिटेड लिहिलेलं आहे, ज्या गोष्टी नॉट कम्प्लिटेड यावरून तो कारखाना अधिकारी हे सर्वांनी मिळून त्या लोकांचा जीव घेतला. त्यामुळे त्यांच्यावर 302 अंतर्गत कारवाई करणार का? हत्या का नाही? हा कारवाई करणार का? पहिला प्रश्न. आज तुम्ही तिथे बसून सांगा हो आम्ही 302च लावू, 302 खालीच त्याला आम्ही गुन्हा दाखल करून अरेस्ट करू, तर यांना न्याय मिळेल. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे काम मी वाचलेले 3 प्रश्न. पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न की यामध्ये जो निरीक्षक ज्यांनी निरीक्षण करून गेले तो अधिकारी याला दोषी आहे, त्याच्यावर आपण कुठली कारवाई करणार? तिसरा, निलंबित करणार का? काय कारवाई करणार? निलंबित करा. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, साहेब पेसोचे हेडक्वार्टर महाराष्ट्रात देशाचं ते नागपुरात आहे, त्यांच्यावर हे दोष, महाराष्ट्रातल्या लोकांचा जीव गेला, केंद्राचे आहेत म्हणून गुन्हा दाखल करता येतं असं नव्हे. घटना महाराष्ट्रात झाली आहे. या पेसोच्या अधिकाऱ्यावर सुद्धा याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारवाई म्हणजे FIR दाखल झाला पाहिजे. तो आपण करणार का? जे काय हप्तेबाजी चालली ना, पैसा घ्या आणि लोकांच्या जीवनाशी खेळा. तुम्ही मंत्री म्हणून दोघे आता तिकडे कॅबिनेट आणि तुम्ही राज्यमंत्री म्हणून इथे उत्तर दिल्याशिवाय त्याचं समाधान आहे. जनतेला आक्रोश आहे तो थांबणार नाही. आमदार साहेबांनी जे भूमिका मांडली त्या मतदारसंघातली, काय वारंवार घटना घडत आहेत. म्हणून या 3 प्रश्नामध्ये याचं आता आम्हाला उत्तर पाहिजे. तुम्ही ते करणार नसाल तर नाही म्हणून सांगा. महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या की महाराष्ट्र सरकार काम या लोकांवर इतका खून होऊ नये, जीव जाऊ नये, कारवाई करण्यासाठी कचरत आहे. पण तुम्हाला जर एक कार्यक्षम मंत्री म्हणून, मजबूत मंत्री म्हणून, महाराष्ट्रात इतक्या लोकांचा जीव गेलाय त्या कारखान्यामध्ये,
हे जर तुमची भूमिका स्वच्छ, पारदर्शी, इमानदारीची आणि मंत्री म्हणून दिलेल्या शपथेची जर असेल तर त्यांना 302 अंतर्गत गुन्हा दाखल मंत्री करण्याचे महोदय, आता मंत्री आपण महोदय. आदेश करावे आणि भूमिका आपण इथे सभागृहाला स्पष्ट ठीक आहे, करावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जे मुद्दे FIR मध्ये आलेले आहेत ते मुद्दे FIR मध्ये घ्यावे हे मी स्वतः त्या ठिकाणी बसून पूर्ण मुद्दे मी स्वतः लिहून दिले आणि म्हणून हे मुद्दे FIR मध्ये आले आहे. दुसरं की 21/6/2024 जेव्हा आपण इन्स्पेक्शन केलं होतं, नाही, मी सांगू ना, मी आणि SP ने बसून याच्यावर 7 वर्षाची शिक्षा कशी लावता येईल, बेल नाही झाली पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आणि अजून कायदेशीर दृष्ट्या जे काही कलम लावणे अजून शक्य असेल, 7वी तीच आहे. जे कदाचित जर अनावधानाने काही राहिलं असेल त्याची काही शक्यता नाही, जे मी आणि SP दोघांनी बसून या संदर्भामध्ये तिथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी बसून या सर्व संदर्भामध्ये काय कठोर ऍक्शन घेता येईल ते मॅक्झिमम पॉसिबल जे ऍक्शन घेण्याची पॉसिबिलिटी होती ते आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण ज्येष्ठ सदस्य, सदोष मनुष्य, हे बघा, हे पद्धत योग्य नाही आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत कुठे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही, त्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण या ठिकाणी दाखल केला. अजून जे कलम नियमात बसत नाही ते जर या ठिकाणी लावले तर उद्या आरोपीला एक्झॅक्रेटेड ऍक्शन घेतलेली आहे म्हणून लवकर बेल होईल, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे जे कायदेशीर कारवाई अजून या संदर्भामध्ये अजून लिगल एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन जे अजून कारवाई करण्याची सुटलेली असेल, कदाचित शक्य असेल तर ते देखील करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येईल.